तिच्या आईला एवढा सोन्यासारखा नवरा असून बायको मला टाकून गेली. खऱ्याच गोष्टी नाही मग. ह्यांना विचारायचं का? हा बघा ना विचारून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार बोला. काही काम आहे का हो तुमच्याकडे रानात? ते 15, 18, 25, 27. ऐका ना, थांबे भाऊ मला मास हिशोब करतो बायला. मजुरांचे पैसे द्यायचे मला. अहो मला पण घ्या ना कामाला तुमच्याकडं. थांब गाठ होतो. फोन पे किती? 75,000 म्हणजे 50. 1.25 लाख. हा वय तेवढंच मजूर वाटायचं. 1.25 लाख 4 दिवस. असं किती पेमेंट आहे बरं मजुराला? 300 रुपये रोज. म्हणजे 9,000. मास तेवढे ना, शेती तेवढी. आणि बाई माणसाला बाय माणसाला 300. म्हणजे 18,000 रुपये. आणि ओव्हर टाइमच देतो 200 रुपये त्याला. करू ना. हा का? ऐका ना, आम्हाला काम द्या ना तुमच्या रानात काही असलं तर. तुम्ही कुठले? मी याचा आहे कुकाना, बना. नेवास तालुका. आणि माझी बायको. बायको. हा आहे का काम तुमच्याकडं? काम भरपूर आहे आपल्या. कामाला कुठं टाकायला काम करणार बाई. अहो लय काम करतो आम्ही. हा? ओव्हर टाइम करू आम्ही 4-4 तास. हा का? मला सगळं येतं ना काम. गेला तिला पण येतं. सगळं येतं ना. हा शेतीतलं काम, स्वयंपाक पाणी सगळं 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 येतं ना. अहो सगळं जमतं तिला. हा का? ते काय झालं, लग्नाच्या आधी ती रानात काम करीत होती, खेड्यातली आहे. अच्छा पण आम्ही काय झालं, लग्न झाल्यापासून शहरात राहिलो अच्छा. म्हणून गोरी दिसती ती. हा हा हा. पण तिला सावली हा एसीत राहिलो ना तिथं, हा हा. त्याच्यामुळं. इशित राहिले मग तुम्ही खुशी द्या आता. हा चांगले 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 कर. काय काम आपल्याकडं? मग कधी बसून घेता? बरं मग तुम्ही इथं थाई का ना का जाऊ नका ना. आता इथं आमची काही ओळख नाही, पाहुणे रावळे नाही. तुम्हीच ठेवा ना तुमच्या घरी. बरं चला तुम्हाला माझं घर दाखवतो. बरं पगार? पगार तुम्हाला ना दोघा मी 500 रुपये रोज राहील. दोघात 500 म्हणजे 15,000 रुपये महिना. खाऊन पिऊन. खाऊन पिऊन ना? हा हा. जमन ना? जमेल. चला चला बरं, चला लगेच सुरू करतो मी कामाला. चालेल चालेल चालेल. लगेच मला द्या काय खोरं फावडं काय असेल ते. हा हा देतो तुझ्या हातात देतो. हा मालक, हा लयच गाडे आहेत तुमच्या घरी. माझ्या जुन्या झाल्या का मी लगेच गाड्याला देऊन टाकतो. हा का? तुम्हाला ती ई देऊन टाकायचा विचार चाललाय. जमल ना? मोठी मोठी 4 व्हीलर जी समोरची. ती वय हा आयला लय भारी गाडी आहे ती. तुम्ही इमानदारी जर काम केलं ना तुम्हाला दोघांना एक गाडी. करशील ना काम? हो हो इमानदारीने करू ना. तुम्हाला घरी जाया करताय ना तुम्हाला एक गाडी पेशी देऊन टाकेल. सगळे काम आम्ही करू. जमल जमल, आम्ही ना महिन्यातून एकदा जात जाऊ. जेव्हा हा तुम्हाला रूम राहिलाय बर. आणि हा स्वयंपाकाचा रूम आहे इकडं. हा का? आणि मी त्याहून राहतो. मग आम्हाला ह्या खोल्या का? हा राहायला खोल. जमल जमल. माझ्या गाद्या बिद्या आरामशीर झोप जायचं. पण काम टायमिंग करी जायचं. हो, हो, बरं सगळं मग काम time आहे. नाही नाही काम करू सगळं. पण मी काय म्हणत होतो, एक 4-5 हजार रुपये द्या ना आम्हाला ऍडव्हान्स. पैसे हा 4-5 नाही एवढे. आता तुम्ही काम केलं नाही ना तेव्हा मला सारखे गाडीचे फोन येऊन राहिले. हॅलो हो पेमेंट करतो मी. बरं मी काय म्हणतो पैसे ना बायका देतो. कारण तुम्ही पेतात. नाही 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 पेतात मला माहिती. अहो. मला माहिती तुम्ही पेतात. कधी मधी नाही 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 पेत नाही पेत. नाही बरं राहू द्या ना. बायका दिल्या नाही. किती येतं? 1500 दिले. बरं बरं, हा. लागली मध्ये कधी आता तर. तुमची ती बॅग बिग द्या ठेवून. हा हा. राहू दे इथंच. हे संपूर्ण क्षेत्र आहे आपलं. अरे बापरे, एवढं? जेवढं नजर पूर्ण त्या डोंगरा पोत सगळं सगळं आपलाच आहे. माझी नजर पुराला. इकडं सगळ्या एकट्याच्या मध्ये कुणीच नाही. तुम्ही मला एकटे? हो वा. आता थोडी एक माझी अडचण आहे तेवढी तुम्ही अडचण भागवा पाहिजे. काय हो? माझी मंडळी ना जरा 4 धामला गेली. ती 4 महिना करतात. काय अडचण नाही ना, माझी बायको आहे ना, हा. स्वयंपाक करेन ना ती. ती ना ती डायरेक्ट लक्झरी मध्ये ना 4 धामला जायला ना स्वयंपाक पाणी तेवढी व्यवस्था केली. अहो तुम्ही काही टेन्शन ना घेऊ, माझी बायको लय सुग्रण आहे स्वयंपाक करायला. बाजारात सगळं माहिती मी करून देणार. सगळं ते आलमीट काय लागेल ते फक्त तुम्ही कारण मला घाला. हो, जमन ना, मी जमन ना. करून देते. किती एकर आहे जमीन? ती 25 एकर. अरे बापरे, 25. मजूर किती आहे? मजूर 250. बापरे, भरपूर आहे. मग काय एवढा आम्हाला काय वाटेल काम नाही यायचं. तुम्ही दोघं मॅनेजर म्हणून राहिला सर. हा का? आधी किरकोळ त्याला सांगायचं
तुम्ही आधी पाहून घ्या मोटर कुठं चालू करायची, कुठं बंद करायची, कुठं काय करायचं, कुठं काय करायचं. रा मॅनेजर म्हणून मग आम्हाला हळूहळू पगार वाढवताल ना. वाढवता येईल पगार ना. तुला का पोच जाशील हा 60-70 हजार पोती जाईल. अरे वा, आम्ही नाही तर कायमच राहतो मग सालानीच. हा चालेल हा? चालेल. इथंच राहू आपण आता. मला जवळ कर्मंतावर राहायचं. मला माझं मजुरीचा कटाळा येत नाही. काम नाही, काम एका दिवशी कटाळा आला तर डायरेक्ट झोपून घ्यायचं. हा तरी पगार पण चालू, मालकाला फिरून बोलायचं नाही. पगार तरी चालू. हा चालू जमन. मग जमतंय, जमतंय. लागू कामाला लगेच. चला तुम्हाला मी शाद दाखवून येतो. बरोबर. बरोबर ठीक आहे चल. मी पण येऊ ना. हा तू चाल. जेवण जेवण तुम्हाला दाखवून येतो, मग जेवण आपण. बरोबर. नाही तर मग तुम्ही घ्या जेवण करून, आम्ही येतो जाऊन. नाही जेवण सांगत ठेवा पैसे. बरोबर. तुम्हाला पाहिजे मला पोटच भरलं. हा का. मी तिकडे हॉटेल जातो, पंच हॉटेल जेवायला. बरोबर. असं मजूर सुद्धा घेऊन जातो तुम्ही जेवायला. हा आम्हाला पण न्या. हा नेऊ. बरं मालक लागू कामाला लगेच. नाही थांबा ना. हा. मी काय तुम्ही लांब थकून आले, जरा तुम्ही ना हातपाय धुवा, फ्रेश व्हा आणि मध्ये जेवण बिवण करा. बर त्यापर्यंत मी गावातून जाऊन येतो. बर तसं करतो मग. ठीक आहे चालेल. तिथे सगळे डब्यांमध्ये सगळं पंच उठवून पार्सल आणले आपण. तुम्ही जेवले असते ना मग. नाही मी तुम्ही जेवण करा. तुम्ही जरा थकले, जरा आराम करा, बरं. जेवण करा, फ्रेश व्हा, मग तिकडून पुढे आपण शेत बरं पाहू. आम्ही घेऊ का हातानी. हा तवर आहे ना, मी मीटिंग आहे माझी. बर बरोबर. बँकेचा मॅनेजर आहे ना मी. तुम्ही मॅनेजर पण आहे का. हो बँकेचा. म्हणजे एवढी शेती सांभाळून बँक सांभाळता. जवळ आपलं आहे ना, बँकेमध्ये फिरत भांडवल म्हणलं 15-16 कोटीचे. अयो मोठे माणसं तुम्ही. बरं चला आम्ही घेतो जेवण करू. हो चालेल हा. येतो मग मी गावात. हा मालक भारी भेटले आपल्याला आहे ना. हो मालक तर मस्त आहे. काय एक नंबर स्वभाव आहे. पैसे मागितले लगेच 1,500 रुपये दिले. हो ना. हा ते तर आहे, भारी आहे मालक. आणि लगेच म्हणला जेवण करून घ्या, दमले असतील नंतर कामाला लागा. हा ना, एवढं मोठं घर सोडून गेले आपल्या विश्वासावर. हा हा. आता आपल्या टेन्शन नाही तर वर्षभर इथंच काढू. हा हा? चालेल. जमल ना. जमेल मग काय करू आता, जमावं लागेल ना. मग अरे मला वाटलं तू चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल, मस्त घरातून पडून आले तुझ्या सोबत, मस्त ठिकाणी ठेवेल, खाऊ वगैरे घालेल, म्हणजे मस्त फिरू आपण. आणि कसं तू असं इथे आणून ठेवलं मला. अगं आता हे बघ, आपण शहरात जर गेलो असतो तर तुझ्या नवरीने आपल्याला पकडलं असतं ना. इथं कसं आहे, डोंगर भाग आहे, इथं कोणी येणार नाही आणि कोणाला पत्ता पण लागणार नाही आपण इथं आहे म्हणून. आपण बाहेर जायचंच नाही ना, इथंच काम करायचं, इथंच खायचं प्यायचं, मस्त एन्जॉय करायचा. हो ते पण बरोबर आहे. हाय की नाही. हो पण तुला माहिती आहे ना, मला काही शेतातले काम येत नाही. शेतातले काम तर सोड, मला धड स्वयंपाक पण येत नाही. आणि तू म्हंटला की सगळं येतं म्हणे हिला. हे बघ तू टेन्शन नका घेऊ. हा. मी करतो ना हँडल सगळं. तू स्वयंपाक पण करणार आहे का. अगं करल ना, मला जमतं तेवढं. रानात काय करायचं, मी सगळं एकटा काम करीन, तू बसून राहत जाई. तू बरं. टेन्शन नका घेऊ त्याचं. हम्म. हे बघ खुश आहे ना तू पण. हो आहे ना, तू आहे म्हणून खुश आहे मी. थँक्यू बर का. बघ ना तुला सवय नाही एवढं खेड्यात राहायची, हो ना. तरी तू माझ्यासोबत राहायला तयार आहे. तू कधी घराच्या बाहेर नाही गेली, कधी काम नाही केलं. हा तिथं येशीत राहायची. आता काय करणार, जशी परिस्थिती तसं काढावं लागेल ना. नाही मला माहिती आहे तुझं लय प्रेम आहे माझ्यावर. मग आहे ना, तुझ्यावर लय प्रेम आहे, म्हणून आले मी तुझ्यासोबत. बरं चल, भूक लागली असेल ना तुला. हो चल जेवण करून घेऊ. जेवण करू. हा आतमध्ये जेवण आहे. हा चल. ये इकडं बसू. अच्छा. मस्त जेवण झालं ना. हो जेवण मस्त होतं, छान केलं होतं. म्हणजे हॉटेल मधनं आणलं होतं ना त्यांनी. हा पार्सल. आता मालकाची कुठं बायको इथं आहे. नाही हा ना. मालकासोबत आपली मजा खायची. हो हो ते तर आहे. आता झालं आपलं जेवण वगैरे, पण थोडा आराम पण केलं. हा. कामाला लागावं लागेल ना आता. मला गावात गेली तर आल्यावर बघू ना. हो हा? ते तर आहे, बरोबर आहे. तू टेन्शन न घेत जाऊ बरं, मी सगळं काम करतो. हो ना. हा झालं की जेवण खाऊन झाले ना. हा बसा मालक. व्यवस्थित झाले ना जेवण खाऊन. एक नंबर. घरचं म्हणून खायचं, घरचं म्हणून राहायचं. काय 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 बियायचं नाही. नाही नाही मस्त एकदम पोट एक काम भरून कमी करा, हा पण पोटाला नका टंचाई पडून देऊ. बरोबर आहे ना. पण मी काय हा. म्हणतो, चला मी तुम्हाला ते शेत दाखवून आणतो. लगेच का. हा कुठं काय लगेच दाखवून आणतो. जमल चला ना? चला. लगेच जायचं मग. हा चला. चला चला चला. मी काय केलं, मी तिकडच मित्र भेटला, हा जेवण तिकडूनच करून आलो. बरं बरं बरं. बरोबर. चला. चप्पल घालते हा मी. हो चला. हे बघा लोक आंबे सुद्धा खायना, गडी उतले खाऊ. या इकडे वर या. किती आंबे पडले तिथं. अहो, काय ते सगळे आमचे गडीबाई लोक वापरले तर आंबे.
हा बसा. बसायचं. हा बसा. तुम्हाला आता मी कामाची बेरीज सांगतो. बसा बस. तुम्ही धरून आहे ना, हम्म. जवळ 75 झाली गडी हा आणि 250 बाय बापरे. काम आहे. काय करायचं आपल्याला, एकट्या जीव साधायची ही जनसेवा चालू आहे आपली. पैसे फक्त वाटून द्यायचे, कारण लई पैसे ठेवतो, इन्कम टॅक्स बसतो आपलं. बरोबर. हा, आपल्यामुळं 4 लोकांनी पोटं भरताय ना, याच्यात आपण समाधानी. चांगलंय. आता तुम्ही एक काम करा, हम्म. त्या तो पोल दिसतो का पोल, हा तिथे विहीर आहे आपली. बर. तिथे पीटी मध्ये 2 बटन, एक हिरवं आणि एक लाल. हिरवं बटन दाबायचं हिरवं. आणि नसली लाईट तर मग मला फोन करा, तिथे 5-10 मिनिटं बसा, बर मी लगेच दुसरा माणूस पाठवून देतो मोटर चालू करून द्यायला. बर बर. मग जा बरं तुम्ही. चल ग. नाही हिरे कशाला नाही, लय घाणे लय काठी. अहो पण येईल ना सोबत. नाही कशाला, ती जेवढे आमची ते गडी लोक आहे ना, सगळे हागायला तिकडे जातात. हा का? लय घाणे. नाही नको येऊ मग तू. हा? लय घाणे. इथंच बस सावली. हा इकडे बस. तिला काय काम सांग आता. नाही काम ती बसूनच राहीन. आता ते गडी आले का मी चालू तिकडं, हा. ती बस सावलं ठेव. हा. तुम्ही मोटर चालू करून दिले की फक्त ठेवून बसायचं. तुम्हाला कवडीचं काम नाही, बर फक्त बटन दाबणे आणि आराम करणे, पगार घेणे. बर बर. येतो मी. हा लवकर या. हो हो येतो. हो लवकर या. हा. बरं तुला असं एक विचारायचंय, तुला एक बोलत का राग नाही येणार? नाही बोला ना, काय काय झालंय? बरं मला तुम्हाला असं एक विचारायचंय, हम्म. हा तुझा नवरा आहे, हा हा काय पाहतो नवरा केला बा असं? म्हणजे मस्त आहे ते, स्वभावाने पण चांगले आहे, मन पण खूप मस्त आहे दिसते ते सुंदर, तो कसा दिसतो? छान आणि दिसतात ते पण. तुला शेती काम करायला लावतो मी, तुला आवडतं का? आवडत नाही पण काय करू आता, करावं लागेल ना इथे आल्यावर. तुमची नेमकी मजबुरी काय? माझी काही मजबुरी नाहीये, आम्ही प्रेम करतो, प्रेम करून लग्न केलंय म्हणून आलो आम्ही इथे काम करायला. नाही लग्न जाऊ दे आता आपलं. आता तुम्हाला मी कुठं काढून देणार आहे? आपल्या घरात बी झालं, तू खरंच लग्न केलं का तू तशी पळून गेली? खरं सांगू का मी तुम्हाला? खरं सांगा तर आम्ही लग्न नाही केलेलं आहे, पहिले लग्न झालं होतं माझं. हा दुसरी का? मी माझ्या नवऱ्याचं घर सोडून आलेली आहे. याच्या बरोबर ना? हो. याचं काय पाहिलं तू असं एवढं? काहीच नाही, प्रेम करत होतो आम्ही पण प्रेम. तिच्याकडे पैसा नाही, अडकण नाही, कशात काही नाही, कशात काय मजुरी करतो. समजा आता मी उगेच इमानदार माणूस होतो म्हणून त्याला कामाला ठेवलं. बरं तू असं आहे, तू सुंदर मुलगी, एखाद्या 4-2 पोरांनी जर तुला पाहिलं, त्याला जर बांधून टाकलं, तुला घेऊन गेलं तर तू काय करशील? बरोबर आहे, तुम्ही जे बोलताय ते खरं आहे, पण आता काय करू, मी मजबुरी होती माझी. आले मी याच्या सोबत, आता मी परत तर जाता येणार नाही ना मला. बाई मी तुला एक मार्ग सांगतो, तो जर तो निवडला तर तुझा फायदा आहे, काय? नाही निवडला तर तुझी नुकसान आहे. ते भिकारड्या पैसे काय बरं त्याला, आता म्या पगार दिला, म्या पगार नाही दिला, तुम्ही 3 दिवस म्हणजे जेवेल नव्हती. हे खरं खोटे? हो खरं आहे ना, खरं आहे. एक काम कर ना, माझं ऐकशील का? तुम्ही सांगितलं तसं बोला ना तुम्ही, मला पटलं तर ऐकेल मी, का नाही बाई ऐकणार? डायरेक्ट त्याला सोडून दे. ओ, त्यांना सोडून दिल्यावर कसं होईल माझं? तुला त्याला सोडून दिलं का तुला मी राणी बनतो, राणी. राजाच्या राणीपेक्षा तुझी ठेप राहणार. तुम्ही मला राणी बनवणार कसं काय? म्हणजे मला काही कळलं नाही. तुला खरं सांगू का, हा. मला बायको नाही. हो, मला बायको नाही. ते सांगितलं ना तुम्ही तिकडे बायको नाही म्हणून नाही तुम्हाला. ते तुम्हाला निमित्त सांगितलं. ती यात्रेला गेली, हा. माझी बायको वारून नाही ना 9-10 वर्ष झाली. हो का? मला मुलगा बिलगा कुणीच नाही. या 20% मालकच कुणी नाही. मग एवढं कोट्या 20% आहे ना, हा. हे कोणाला तरी मी देऊन टाकणार, कोणतरी कशात घालून टाकणार आहे. हिची मालक तू होऊन जाईल. म्हणजे तुम्ही काय म्हणता, मी तुमच्या सोबत लग्न करू? एवढं 20% मालक तू होशील, कोट्या दिस. अहो पण याला काय सांगू मी कोणला? आता? त्याला काय सांगती, त्याला सांग तुला आपला नाशिकला मोठा बंगला आहे, फ्लॅट आहे मोठा आपला, जवळजवळ 10 मजल्याचा. पण मला तो थोडी असं जाऊ देणार, कस काय? अरे त्याला काय माहिती कुठे गेली, काय केली. मी सगळं तेवढं फोनवर काम करतो. मी दुबईला गेलतो, दुबईला. हो. दुबईवरून फोनवर काम करत होतो इकडं. ठीक. तिथे मी रूम घेऊन राहत होतो, माय लागण्याची बायको घेऊन. तर मला खूप फोन पे पैसे यायचे, मी चुकून मजुरांचे फोन पे पैसे टाकायचो. अच्छा. चांगली होती बिचारीला नाही, कॅन्सल झाला. काय झालंय? लय भारी बायको होती माझी. जाऊ द्या, आता काय करणार ना, गेले तर गेले ते. आठवण येतं मला तिचं.
हो बरोबर आहे, पण देवापुढे कुठून कोणाचं चालतं का? जाऊ द्या, रडू नका. वनवास करून गेली मला, वनवास करून मला जाऊ द्या, जाऊ अर्ध्या माने सोडून गेली ती. मी गेलो तर चालायचं पती राहा लागत होती. जाऊ द्या, असं काही बोलू नका. गेले ते गेले, काय करणार आहे बाई आता? तुला माझा सल्ला पटला तर कर, नाही तर अगर करू नको. मला अनेक जेवढे किती बाय आहे, 250 बाय मग प्रत्येक जण नवरा करायला तयार आहे, पण त्या गरजेवंत नाही, तू गरजेवंत आहे म्हणून तुला म्हणतोय मी. बरोबर आहे. राहायचं नाही ना तुला. तुला डायरेक्ट नाशिकला पंचवटीच्या पुढं आपला मोठा फॅट आहे, तिथं आरामशीर राहायचं. तुला वाटलं मला दुबईला जायचं, मला लंडनला जायचं, इंग्लंडला जायचं, डायरेक्ट तुला विमानाचं भाडं काढून तिकीट काढून देणार, फिरून यायचं मस्त. हम्म. बरं तुला समजा तुला कुठं जायचंय ना बाहेर देशात, तुला 5-50 लाख रुपये दिले, तुला तिकीट काढून दिलं, तुझ्या बरोबर 2 अंगरक्षक त्यांना रायफली सुगट, हम्म. तुला काय अडचण आहे? काहीच नाही, काहीच नाही. बरोबर आहे. काय अडचण आहे तुला? तुम्ही जे ते बोलताय, भिकाऱ्याबरोबर काय करते ते राहून? नाही नाही नाही, तुम्ही जे बोलताय एकदम खरं आहे बरं का. हं? त्याच्याकडे राहायला आता घर नाहीये, जेवायला स्वयंपाक जेवण नाहीये त्याच्याकडे आता, आणि तो काय करणार आहे तो आयुष्य? नाशिकचा जर बंगला पाहिला ना, हा. जर लिफ्ट बंद जर असेल, लिफ्ट बंद, एक सकाळचा जर वर चढायला लागला तर 4 वाजता वर जाता जाता. एवढी मोठी आहे? एवढी मोठी बिल्डिंग आहे, बापरे. 4-5 ठिकाणी दम टाकायला लागतो तेव्हा वर जाता येतं. मग वरून खाली आलाय ना, हा. 15 मिनिटं लिफ्टला लागत आहेत. इतकी मोठी बिल्डिंग आहे आपली. बाप, खूप मोठे, म्हणजे खूप श्रीमंत आहे तुम्ही तर. टोटल काचाचा बंगला आहे. खूप श्रीमंत आहे म्हणजे तुम्ही. हो, आणि भले भले आपलं जवळजवळ 20 बाय 20 फुटाची LCD आपल्या घरात डायरेक्ट. बापरे. हा ठीक आहे मग, चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. हा, सगळं सगळं तुझं 7-10 बाया तुझ्या हाताखाली राहतील. स्वयंपाक पाणी पार तुला, पार तुझे साबण अंगाला लावा सुगड बाय तिथे. नाही ते मी लावते, तसलं काय. मला काय बायकोची आवश्यकता नाही, पण तुझी मजबुरी म्हणून मला करायची बस, बाकी काही नाही मला. तुझी काय इच्छा आहे? ठीक आहे, चालेल ना मग. एवढं सगळं आहे तुमच्याकडे तर मला काय प्रॉब्लेम असेल? तुझ्या नवऱ्याचा नंबर दे मला. नंबर का? हॅलो, हा मी काय म्हणतो, लाईट नाही वाढतं ना? हा, मी चाललोय गावाला, तुझी मिसेस इकडे बसलेली, आणि तू आता तिकडे जावा, लाईट येईन ना त्या टायमाला मोटर चालू करून इकडे ये. बरं बरं बरं, काही जेवणाचा डबा पाठवून देऊ तिकडं? नको ना? बरं ठीक आहे ठीक आहे, मी चाललो होता बाहेर. चाल बरं आता. चला चला चांगला कामाला वेळ कशाला? चला, निघूया, दर नाही तर ते येतील परत, मला त्रास. राहू दे ना, पैसे कशाला आता, जातो ना आपण सोबत. अगं तू मला बायको व्हायला तयार झाली ना, हा. ये दर टाक, तुझ्या नावावर टाक बँकेत डायरेक्ट. बरं बरं, ठीक आहे, चालेल. तू मशी तेवढे पैसे तुला पैशात मी बुजीन. हा, आणि तुझं आहे ना बिंबीला लागणे एवढं मी नेकलेस करणार आहे. एवढा मोठा? हा. बापरे. चल चला मग, चला लवकर निघूया. संगीता, अय संगीता, आयला कुठे गेली? सगळ्या रानात बघितलंय, घरात नाही. फोन तरी लावून बघतो. संगीता, अयो फोन बंद यायचा. आयला सांगून तरी जायचं ना राव. हा, कुठं गेली काय? आता 25 एकर वावर आहे, पण सगळीकडे मी चक्कर मारली बरं का. त्या आंब्यात झाडावर जाऊन बघितलं, पण तरी दिसली नाही कुठं. मालकाला फोन करून बघतो. मालकाचा फोन आलता ना खरं. हा, ह्योच नंबर दिसतोय हो काय. हा, आईला मालकाचा फोन बंद आहे. 100% काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय बरं का. मला वाटतंय मालकाने ना पैशाचा आमिष दाखिला असणार आहे माझ्या बायकोला. हा, त्याच्या संग तर पळून नाही गेली, कारण माझ्याकडे पैसा बघितला होता तिनं, तिला वाटायचं याच्याकडे पैसा आहे. काय रे बरोबर करते? कुठला आहे तू? मी गडी आहे. इकडे काय करू राहिला? म्हणजे मी इथं कामाला आहे. तुम्ही कोण आहे? कामाला आहे? हा, तुला कोण ठेवलंय कामाला इथं? कोण आहे म्हणजे मालकनी? कोणता मालक आहे? ते नव्हते का लुकडे होते सावळे, ते दिसनात ना, ते दिसना ना. अरे तोच मागाडी आहे, मी मालक आहे. तुम्ही मालक आहे? हा, गा बसा. ए बावट्या बोललो कुठे जरा. अहो ते मालक होते, असा पैशाचा बंडल होता त्यांच्याकडं. हा, त्याच्या पैसा बदल मी द्यायला होता लेबर लोकांचे पैसे वाटायला. म्हणजे तो गडी होता का? हा, मग ते कुठे गेले काय माहिती. तो गेला पैसे वाटायला. अहो पैसे नाही, मग तिथं वावरत होते ते बर का. हा,
माझी बायको बसलेली होती बर आणि तो तुम्ही म्हणता ना गडी हा तो बसलेला होता. हा मला म्हणला ते मोटर चालू करून ये आणि मी बसतो म्हणजे सावलीला नाही गावात जाऊन येतो हा आणि तुझी बायको इथं सावलीत बसन. हा दोघं नाही तर दोघांचे फोन बंद येतं. अरे म्हणजे तवली बायको घेऊन पळाला का? पळालाच असेल ना मग फोन लागा ना म्हणलं. अरे बाबा त्याच्यामुळं एक बाई इकडं कामाला येत नव्हती. म्हणजे एवढा नालायक होता तो. लय नालायक लय नालायक. अरे बापरे. हा अहो पण मी दुसऱ्याची बायको पळून आणली होती ना. आता ह्यो पळून घेऊन गेला. म्हणजे तो दुसऱ्याची आणली होती का? मी मालकाची आणली होती. मी शोरूमला कामाला होतो. बरोबर आहे मग. पैसे लय मोजित होता पण तो. मग पैसे मी त्याच्याकडे देत राहतो पगार करायला यायला त्याला गाड्याचे. तो म्हणत होता ते 250 लेबर आहे कामाला. आहे ना मग. 250. हा मला वाटलं तोच मालक आहे राव. नाही नाही नाही, मालक मी आहे भाऊ. मला म्हणे इथं राहा म्हणे हे घर तुम्हाला. आम्हाला हॉटेलचं जेव घातलं. म्हणजे हॉटेलचं जेव घातलं हा इथं घरात होतं. काय? हा अहो ते मला आणले. तुम्हाला. हा तुम्ही कुठे गेलते? मी बाहेर गेलो तर त्याला मी सांगितलं मला टाइम लागेल तर जेवण आणून ठेव. आयला मला वाटलं लय भारी मालक आहे. 1,500 रुपये दिले राव तिने मला म्हणजे काल. माझं जेवण आहे तुम्हाला देऊन टाकलं का? हा आम्हाला खोली दिली ते राहायला. त्याला म्हणजे मला का उपाशी मारला मेरा? अहो तुमचं जेवणच जाऊ द्या हो पण माझी बायको गेली अरे पळून. बा पोटा उपाशी. अहो तुमचं काय चाललंय मी माझी बायको गेली. अरे तू दुसरी काय तुम्हाला भेटच नाही का जेवण दुसरं? तिला कोण करील? लय अवघड झालं तवाला आता. आता काय करावं राव हा? आता एक कर तो काय आता सापडणार नाही. अहो पण माझी बायको. आता दे सोडू तू बायको. अहो एक तर लग्न होत नव्हतं. मी 2 वर्ष काम केले माहितीये का तिच्यासाठी त्या मालकाकडं. मी पटिली तिथं काम करू करू पटिली आणि तिला पळून घेऊन आलो. आजच आलो मी पळून घेऊन आणि पळून घेऊन गेला तुमचा गडी. अरे पण मग तुला पटा पाहिजे तुला दुसऱ्या कामाला जायचं ना. तू नेमकं ज्याला बायको त्याची आलाय तू. म्हणजे मी वाघालाच तळ्याला राखण ठेवलं. मग हा? सांग बरं. आईचा चारा आणून दिला त्याला तो. आयला मला काय माहित राव. आता एक कर हा तू आता जाय. नाही तुला नाही. बायको पाय आणि मला एक पाय. आता कुठे बघू मी तसंच मरण आता. अरे दोघांना 2 पाय आणि इडेचे माग कामाला. तुम्हीच बघा ना तुम्ही एवढे मोठे लोक तुमचं व्हायना आणि माझं का व्हायचं? बरं मी भाऊ का? हा बरं मी बघतो चल. हे बघा तुम्ही मला बायको बघा. हा. मी इथंच राहतो सालन तुमच्याकडे कामाला. असं करतो का? हा बघा बरं. बरं मग तू राहणार जाय मग. तेवढं उसातलं पाणी लावून घे. अहो मग बायको पळून गेली मला काम करू वाटन का आता? मग काम नाही करीत का तू? मी काम आजचे बरं दिवस आजच्या नाही दिवस करीत. करू नको. हा. बरं एक कर घरात जाय कपडे आपला तो खांबा ठेवले मी. हा. तो खांबा काढून टाक. आपण दोघं अर्धा खांबा पिऊन घेऊ. अहो मी पेत नाही पण. आज पे नाही नाही पेवाच लागत. तुला टेन्शन आलंय ना? आलंय टेन्शन. हा चल मग तो टेन्शन मी काढतो. हा नाही नाही मी हा? आहे ना अख्खी क्वार्टर मीच आणतो. अख्खा खांबा मी आणतो. आणि मला बरं अर्धा अर्धा आणू. हा मग चल. हा, चला बरं. तुम्ही घ्या बरं गार पाणी आपल्याला. हा आता चाल मध्ये फ्रीज कुठे आहे? या काही ना मध्येच. चाक ना. हा याच्यातच आहे.